Hello all and a very warm welcome to this session of my English class. तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. माझ्या म्हणजे मानसी बरोबर आज आपण जो आपला नेक्स्ट सिलेबस मधला चॅप्टर आहे, पोयम आहे ही एक, द लिटिल रिव्हर, ही वाचूया. ही पोयम रवींद्रनाथ टागोरनी लिहिली आहे. तुम्ही यांचं नाव तर नक्कीच ऐकलं असेल. रवींद्रनाथ टागोर फार मोठे कवी होते, फार मोठे शिक्षाविद होते आपल्या भारताचे. द लिटिल रिव्हरचा अर्थ काय आहे? छोटीशी नदी. तर चला वाचूया द लिटिल रिव्हर. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, सर्वात आधी आपल्या वॉर्मिंग अप एक्सरसाइज असतात कोणत्याही चॅप्टरच्या आधी. तर ह्याच्यातही आहे सर्वात आधी चिट चॅट म्हणजे गप्पा गोष्टी. ह्याच्यातले काही प्रश्न उत्तर बघूया आपण. यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली क्लास पिकनिक टू अ रिव्हर साइड पिकनिक स्पॉट. तुम्ही नक्कीच कधी ना कधी आपल्या फॅमिली म्हणजे आपल्या परिवाराबरोबर किंवा आपल्या शाळेच्या क्लास बरोबर पिकनिकला गेले असाल. पिकनिक माहिती आहे तुम्हाला? आपण आपल्या फॅमिली बरोबर जातो, पिकनिक मनवतो, कुठेतरी हिंडतो फिरतो, खातो पितो, गाणी विणे म्हणतो, मजे करतो आणि परत येतो. सकाळी जातो, संध्याकाळी परत येतो. तर तेच म्हणतात की तुम्ही आपल्या परिवार किंवा शाळेच्या क्लास बरोबर पिकनिक गेले असाले टू अ रिव्हर साइड पिकनिक स्पॉट. तर कधी रिव्हर साइड म्हणजे की कोणत्या नदीच्या शेजारी अशा कोणत्या पिकनिक स्पॉटवरती गेले आहात की नाही? आणि जर पिकनिक नाही तर तरी सुद्धा असं खेळायला वगैरे असं गेलेच असाल ना. तर हे पिकनिकची गोष्ट आहे, चूंकि पिकनिक वरती एक आहे. व्हॉट डिड यू नोटिस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर? तर पहिला प्रश्न आहे की नदीच्या काठावरती, बँक्स म्हणजे काय, किनारा जो असतो, तर नदीच्या किनाऱ्यावरती तुम्ही काय नोटीस केलं, काय बघितलं, कोणत्या वस्तू बघितल्या? तर ह्याचं काय उत्तर होऊ शकतं की व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर? आय नोटिस्ड. हे बघा, उत्तर जेव्हा कोणता प्रश्न जर डेड मध्ये असेल तर उत्तर मध्ये तुम्ही नेहमी जो वर्ब असेल, क्रिया, ह्याच्यात काय क्रिया? नोटीस, त्याच्यामध्ये डी लावून द्याल. बरं. तर आय नोटिस्ड मेनी थिंग्स ऑन द बँक ऑफ द रिव्हर म्हणजे मी बहुत साऱ्या गोष्टी पाहिल्या नदीच्या किनाऱ्यावरती. काय काय पाहिलं? लाईक चिल्ड्रन प्लेइंग म्हणजे की मुलं खेळत होते, ॲनिमल्स, बर्ड्स, ट्रीज, मेनी ट्रीज, देअर वर मेनी ट्रीज म्हणजे खूप ट्रीज पण होते, झाडं होते, लहान मुलं होते आणि पशु पक्षी होते आणि लेडीज वॉशिंग देअर क्लोथ्स. आपण नेहमी बघतो की नदीच्या काठी काय असतं, बायका अक्सर जे आहे कपडे वगैरे धुताना दिसतात. तर तेच, तर तसं सगळं लिहिलंय आपण की हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. इन विच सीझन डिड यू गो? तुम्ही कोणत्या सीझन मध्ये गेले होते? तुम्ही सीझन कोणता होता, मौसम कोणता होता? तर आपण हे लिहू शकतो की आय वेंट इन द रेनी सीझन. मी रेनी सीझन मध्ये गेले होते. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग और जेंटल? तर रेनी सीझन म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं असेल, जो नदीचा बहाव असेल गशिंग. तर द रिव्हर फ्लो वॉज गशिंग. गशिंग म्हणजे काय? जोराचं. आणि जेंटल म्हणजे काय? हळूहळू एकदम. तर गशिंग, द रिव्हर फ्लो वॉज गशिंग एट दॅट टाइम. डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर? व्हॉट वर दे डुईंग? काय तुम्ही अजून लोकांना पण पाहिलं नदीच्या जवळ? व्हॉट वर दे डुईंग? आणि ते काय करत होते? येस, येस, हो, आपण अनेक लोकांनाही बघितलं. येस, आय नोटिस्ड अदर पीपल बाय द रिव्हर. व्हॉट वर दे डुईंग? तर ते काय करत होते? तर अदर पीपल कोण होते पहिले? देअर वर चिल्ड्रेन, देअर वर अदर पिकनिकर्स म्हणजे जे पिकनिक अनेक करायला आले होते, है ना. आणि देअर वर लेडीज. तर व्हॉट वर दे डुईंग? they were children were playing and picnic who came for picnic were also playing and enjoying their lives and women were washing their clothes. तर अशा प्रकारे ते काय काय करत लिहिलं. what should we do to make sure that rivers do not get polluted? आपल्याला काय केलं पाहिजे की नदी जी आहे ती पॉल्युटेड न हो. पॉल्युटेड म्हणजे प्रदूषण त्याच्यात नाव. तुम्हाला माहिती आहे ना, आजकाल जी खूप मोठी समस्या आहे प्रदूषण. चारीकडे आपलं प्रदूषण असतं आणि नदींमध्येही पाण्याचं जे पॉल्युशन असतं, वॉटर पॉल्युशन, ते कशात होतं की लोक ऐकत नाही आणि ते नदींमध्ये काय करतात, जसं की आता मी म्हटलं की धुणी धुतात, आपले भांडी धुणी किंवा जे आहे कपडे धुतात, तिथे जाऊन धुतात. त्याच्याने काय होते? नदी खराब होते सगळी, तिथलं पाणी पिण्यायोग्य राहत नाही. तर आपल्याला काय केलं पाहिजे? वी शुड नॉट वी शुड नॉट वॉश अवर क्लोथ्स और युटेन्सिल्स इन द रिव्हर. ठीक आहे, टू गेट देम पॉल्युटेड. म्हणजे की आम्हाला त्याच्यामध्ये भांडी, युटेन्सिल्स म्हणजे काय? भांडी किंवा कपडे और क्लोथ्स, तर ते नाही धुतले पाहिजे. वी शुड नॉट वॉश अवर क्लोथ्स और युटेन्सिल्स इन द रिव्हर. कळलं? आता पहा, फिल अप द टेबल ऑफ द सीझन्स. इथे एक सीझनच्या रिलेटेड एक टेबल दिलेला आहे पूर्ण. टाइम ऑफ द इयर आहे, हे आपल्याला फिल करायचंय. टाइम ऑफ द इयर म्हणजे कोणचा वर्षाचा कोणचा वेळ असतो तो इथे लिहिलेला आहे.
मिड फरवरी टू मिड एप्रिल टू मिड जून, अशा प्रकारे. आणि हे भारताचे सीझन आहेत आपले, बरं का, हे बाहेरचे नाहीये, भारतचे सीझन आहे. सीझन इंग्लिश नेम. तर सीझन म्हणजे जो आपण हिंदीत जे म्हणतो आपलं मराठीत म्हणतो ते सीझन आहे, आणि हे इंग्लिश नेम की त्याला इंग्लिश मध्ये काय सीझन म्हणतात तेही नेम आहे. तर ह्याच्याने तुम्हाला कळेल की आपण ज्याला मराठीत म्हणतो तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. सर्वात आधी बघा, मिड फरवरी टू मिड एप्रिल म्हणजे फरवरीच्या मधून, मिड म्हणजे काय, मधला टाइम, ठीक आहे. तर हे सगळ्यांमध्ये मिड लिहिले तरी तुम्ही समजून झाले. मिड फरवरी टू मिड एप्रिल कोणता असतो सीझन? वसंत. वसंत ऋतू असतो. आणि इंग्लिशमध्ये ह्याला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला स्प्रिंग, स्प्रिंग सीझन. अशाच प्रकारे मिड एप्रिल टू मिड जून, एप्रिल ते जून मधला जो असतो पिरियड त्याचं काय म्हणतात? त्याला म्हणतात समर, इंग्लिशमध्ये समर. आणि आपण मराठीत काय म्हणतो? ग्रीष्म ऋतू. ग्रीष्म म्हणजे गरमीचा टाइम असतो तो, तर ग्रीष्म ऋतू. मग आला मिड जून टू मिड ऑगस्ट. जून ते ऑगस्ट मध्ये कोणता असतो? वर्षा, वर्षा ऋतू. म्हणजे ह्याला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये रेनी सीझन. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो रेनी सीझन. मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर, ऑगस्ट ते ऑक्टोबर कोणता असतो? वर्षानंतर शरद ऋतू. तर शरद ऋतू, आणि ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ऑटम. शरद ऋतू आणि ऑटम. अशाच प्रकारे मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर हेमंत, किंवा इंग्लिशमध्ये प्री विंटर. हेमंत ऋतू आणि प्री विंटर. आणि मिड डिसेंबर टू मिड फरवरी ह्याच्यामध्ये कोणता असतो? विंटर. विंटर म्हणजे कोणता? थंडीचा सीझन. तर ह्याला आपण काय म्हणतो? शिशिर, शिशिर ऋतू. तर अशा प्रकारे आपले हिंदीचे आणि मराठीचे हे 6 नावं आणि इंग्लिशचे नावं. मॅच द वेदर विथ द सीझन्स. आता बघा इथे काय केलंय की वेदर्सचे नेम दिले आहेत, म्हणजे कसा मौसम असतो वेदर, आणि सीझन की तेव्हा कसा टाइम असतो. यूज कॅलेंडर फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ सीझन, मंथ अँड अदर डिटेल. तुम्ही कॅलेंडर सुद्धा बघू शकता, त्याच्याने तुम्हाला अनेक चांगल्या प्रकारे कळेल की ह्याला कसं करायचं. आता बघा, विंटर सीझन जो असतो तेव्हा वेदर कसा असतो, तेव्हा मौसम कसा असतो आपला विंटर सीझन मध्ये. विंटर म्हणजे काय झालं? थंडी. तर थंडीमध्ये कसं असतो? कोल्ड. विंटर कोल्ड. मॉन्सून म्हणजे पावसाळा. तर पावसाळ्यात काय असतं? रेनी. स्प्रिंग सीझन, तर स्प्रिंग सीझन मध्ये कसं असतं? प्लेझंट, छान असतो मोसम. असंच प्री विंटर, प्री विंटर मध्ये काय असतं? विंडी, खूप वारं चालतं. विंडी म्हणजे काय? वारं. आणि समर म्हणजे गरमी येऊन गेली, तर समर मध्ये हॉट. आणि ऑटम मध्ये कूल. तर अशा प्रकारे आपण सीझन्स आणि वेदरचं पाहिलं की मॅच करून काय होतं, कोणत्या सीझन मध्ये कशा टाईपचा वेदर, मौसम कसा असतो हे पाहिलं आपण. आता नेक्स्ट बघूया आपण, पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल. आता हे ही पोएम आहे बेसिकली, तुम्हाला आधी सांगून चुकले. तर पोएट जे असतात, जे कवी असतात, ते काय करतात? आपल्या पोएमला, कवितेला म्युझिकल बनवतात, अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय युझिंग मेनी पोएटिक डिव्हाइसेस. म्हणजे जे प्रोज, जे आपण नेहमी जे कहाण्या वाचतो, कथा वाचतो, किंवा गद्य वगैरे वाचतो, त्यात काय असतं? ते साधारणच आपले लाईन्स लिहिलेले असतात. पण पोयम त्याच्याशी वेगळे कसे होतात? कारण की त्याच्यात काही अशा विशेष गोष्टी युज केल्या जातात, त्याच्या कारणाने त्या वेगळे होतात. तर त्यांना काय म्हणतात? बाय युझिंग मेनी पोएटिक डिव्हाइसेस. पोएटिक डिव्हाइसेसला युज करतात. डिव्हाइस म्हणजे काय असतात? उपकरण असतात. पण इथे पोएटिक डिव्हाइस, उपकरण म्हणजे कोणतं असं हातोडा वगैरे नाहीये इथे. आपण जे कवी लोक आहेत ते डिव्हाइसेस यूज करतात, ताकी ती कविता सुंदर बने आणि चांगली ऐकायला छान वाटे. जसं की रायमिंग वर्ड झाले आणि वस्तू झाले. वन ऑफ देम इज युझिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाइम. तर ह्याच्यातनं एक असतं की असे शब्द यूज करणं, अशा शब्दांचा प्रयोग करणं ज्याचे की सेम साऊंड, ज्याचे की साऊंड म्हणजे आवाज एकसारखी वाटे इन द सेम टाइम. एकाच वेळेला एकसारखी आवाज परत परत यूज करणं. फॉर एक्झाम्पल, ब्युटिफुल बर्ड्स, जसं की ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉन्ग, स्टेपिंग स्टोन, सिटी साईट, नो वन नोज. ह्याच्यात तुम्हाला काही वाटलं काही वेगळं? ह्याच्यात काय वेगळं होतं की एकाच अक्षराचा परत परत युज झालाय. ब्युटिफुल बर्ड्स मध्ये बीच, सॅड सॉंग मध्ये एस, स्टेपिंग स्टोन एस, सिटी साईट. आता सिटी साईट भले सी आणि एस युज होत आहे, पण आपण उच्चारण ह्याचा एकासारखंच करतो. असंच नो वन नोज, न, याच्यातही तसंच आहे. दिस डिव्हाइस इज कॉल्ड एलिटरेशन. याला काय म्हणतात? एलिटरेशन म्हणतात. अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम्ड फिगर ऑफ स्पीच. तर हे जे फिगर ऑफ स्पीच आहे हे तुम्हाला आता फार लक्ष देऊन शिकायला पाहिजे, कारण की हे पुढे जाऊन तुम्हाला 10वी पर्यंत 12वी पर्यंत कामास येणार आहे. तर म्हणून हिला फार आरामाने आणि फार तुम्ही लक्ष देऊन ऐका. एलिट्रेशन आहे हे. एलिट्रेशन मध्ये एकाच साऊंडचे जे असतात ते परत परत यूज होतात.
आणि एकाच सारखे आवाज ज्यांची एकाच सारखी असते. आता ह्याच्यात जरुरी नाही की एकच अक्षर असो, अक्षर वेगळाही असू शकतो. जसं की सिटी साईट मध्ये जे एस आणि सी चा यूज झालाय, पण आपण उच्चारण ह्याचा एकासारखं करतोय. उच्चारण जिथे एकासारखं होईल तिथे ती गोष्ट. असंच नो वन नोज, नो आणि नो, तर इथे एन आहे, इथे के आहे, पण आपण ह्याचं उच्चारण एकासारखं करतोय. तर म्हणून हे एलिटरेशन आहे. नाव राईट फिगर्स ऑफ स्पीच ऍड टू द ब्युटी ऑफ अ पोएम. तर फिगर ऑफ स्पीच आता पुढे तुम्हाला अजूनही येतील, म्हणजे खूप सारे फिगर ऑफ स्पीच आहे. हे आपण पहिला आज एलिटरेशन वाचलाय. तर ह्याच्याने काय होतं, कवितेची सुंदरता वाढते. नाव राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. तर आता इथे काय, इथे तुम्हाला असे 5 पेअर लिहायचे आहेत जे की सेम साऊंड. जसं की आपण म्हणू अंकल्स अम्ब्रेला, प्रीतीज पेअर, असं काही पण असं, म्हणजे की एक अक्षराला गाऊन असं काही लिहायचं, तर तिला आपण म्हणू. तर असे तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. आणि प्लीज नोट मध्ये लिहिलंय हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट. पहिला जो साऊंड आहे तो फार इम्पॉर्टंट आहे, नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. पहिला जो अक्षर आहे तो इम्पॉर्टंट नाहीये, पहिला साऊंड इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आज आपण एलिट्रेशन वाचलंय. आता आपण आपल्या पुस्तकेतलं इंग्लिश वर्कशॉप ह्याच्यातले काही एक्सरसाइज स्टार्ट करून देऊ. इंग्लिश वर्कशॉप मध्ये तुमचं पहिलं आहे नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. पहा, आता आपण जेव्हा पोएम वाचूया तर त्याच्यामध्ये हे सर्व येणारच आहे, तर आपल्याला कळून जाईल. आपल्याला पोएम मध्ये ह्यांचं नाव लिहायचं, जसं की 2 ट्रीज, 2 एनिमल्स, 2 सीझन्स, 2 नॉन इंग्लिश वर्ड्स. तर हे जेव्हा आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया तेव्हा तुम्हाला कळेल. 2 झाडांची नावं लिहायची, तर कोणते आले त्या पोएम मध्ये, मँगो आणि पाम्स. तर हे 2 झाडांची नावं झाले. अशाच प्रकारे 2 एनिमल्स, 2 जे आहे जनावरांचे नावं, काऊज, जॅकल्स. 2 सीझन्स, 2 कोणचे मौसम, 2 ऋतू, समर, रेनी, या दोघांचे नावं याच्यात आले आहेत. 2 नॉन इंग्लिश वर्ड्स, 2 शब्द जे की नॉन इंग्लिश आहेत, जे की इंग्लिशचे नाहीये. तर आषाढ आणि गमछा. आषाढ एक ऋतू आहे आणि गमछा काय आहे, गमछा जे असं बांधला जातो, असं पुरुष लोक जास्त तर घेतात त्याला आणि गळ्यामध्ये टाकतात आणि गरमीमध्ये आपले पशीने पुसतात, त्याला गमछा म्हणतात. अशा प्रकारे हे झाले 2 डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे, 2 वेगवेगळ्या वेळ दिवसाच्या, डस्क आणि डॉन. डस्क कशाला म्हणतात, डस्क म्हणजे जो मग आहे 2 डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे, म्हणजे की 2 वेगवेगळ्या टायमिंग्स, वेळ, दिवसाच्या वेळ. तर ते कोणते आहे, डस्क आणि डॉन. डॉन म्हणजे सकाळची वेळ आणि डस्क म्हणजे संध्याकाळची वेळ. तर अशा प्रकारे डस्क आणि डॉन हे झालं. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. पोएम मधनं असे शब्द काढायचे आहेत जे की साऊंड म्हणजे की आवाज आपल्याला ज्याच्याने कळेल, ज्याच्यामध्ये आवाज आहे असं. चर्पिंग म्हणजे जे चिमण्यांची जी आवाज असते, चर्पिंग. हाऊल, हाऊल कोण करतं, हाऊल जे आपले उल्लू असतात ते हाऊल करतात. बॅबलिंग हे नदीची आवाज आहे आणि स्वर्ल्स हे पण नदीची आवाज आहे. हे आवाजा कळतात त्याच्यानी. पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. फ्लो ज्याच्यानी नदीचं फ्लो म्हणजे काय असतं, एक बहाव असतो, त्याच्यानी कळे. तर असे शब्द काढायचे आहेत. तर हे कोणते आहेत, मिएंडर्स, इनस्पेट, स्ट्रॉंग करंट, मडी, टॉरेंट. या सगळ्या शब्दांनी आपल्याला नदीच्या आवाजा कळतात. मग हे रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आपण आपल्या मागच्या एका सेशन मध्ये सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरचं केलेलं आहे. पहा, आता ह्याच्यातही काय आहे, एस पासून सुरू होणारे सगळे शब्द आहेत. समर, साइन, स्लाइम, सँड, शेड, स्टिर, स्काउर, साऊंड, स्वर्ल, स्ट्रॉंग. तर ह्याच्यात कसं करायचं मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय, परत सांगते. जेव्हा एकाच अक्षराचे खूप सारे शब्द असतील तर तुम्ही त्याचं दुसरं अक्षर बघा. जर दुसरं अक्षर पण सेम असेल तर तिसरं अक्षर बघा, असं पुढे वाढत जायचं. त्याच्यात सगळे अक्षर एस पासून स्टार्ट होतात, तर आपण एसच्या नंतरचा अक्षर बघायचा. इकडे यू, आय, एल, ए, एच, टी, ओ. तर इथे ए आलंय, तर आपण पहिले घेऊ सँड. सँड आलं. मग बी, सी असतं, तर सी वरनं आहे काही बघा, स्काऊर आलं, स्काऊर आलं. असंच सी नंतर एच आलं. तर अशा प्रकारे सँड, स्काऊर, शेड, साइन, स्लाइम. हे पहा, ए, बी, सी असतं, ई, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ. मग पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही. टी मध्ये पास स्टिर आणि स्ट्रॉंग 2 शब्द आहेत बरं का. तर मग कसं पाहिलं, एस टी, एस टी, एस टीचा नंतरचा शब्द पाहिला आपण आई, आणि इकडे ओ. तर आई पहिले येईल, मग ओ आला, आणि मग काय झालं, टी नंतर यू, व्ही, डब्ल्यू. तर अशा प्रकारे आपण ह्याचं अल्फाबेटिकल ऑर्डर्स बघतो. अशाच प्रकारे अनेक आहे
बँक्स, ब्लॉसम, बॉयज, तर ह्यांनाही तसंच आपण केलं आहे. बीच्या नंतर ए, हे पहा ए सगळ्यांमध्ये 3 जागी ए आलंय, तर आपण एच्या नंतरचा अक्षर पाहिला, बी पाहिला. हे पहा इथे बॅबलिंग आलं, मग एच्या बीच्या नंतर एन आलं, टी आलं. तर अशा प्रकारे हे सगळे उत्तरं दिले आहेत, ते तुम्ही वाचा आणि यांना समजा की हे कसं केलंय की पहिला अक्षर जर एकसारखा असेल तर दुसरा पाहतात, जर दुसराही अक्षर एकसारखा असला तर आपण तिसरा अक्षर पाहतो. पहा इथे देअर, देअर, दीज, दे, दो, थ्रॉंग. तर हे तिघांमध्ये इतके सारे शब्दांमध्ये THE हे बरोबर आले. THE इथे आले. मग त्याचा आपण नेक्स्टचा अक्षर पाहिला. तर अशा प्रकारे ह्यांना आपण करतो. तर अशा प्रकारे आज आपण जे आहे एक पहिला जो आपला एलिटरेशन फिगर ऑफ स्पीच ह्याला कळलं आपल्याला की काय असतं, आणि आपण अल्फाबेटिकल ऑर्डर्स बघितले, पोएम्सच्या काही विशेष वस्तू बघितल्या. आता आपण ही सेशन इथेच समाप्त करतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.